ऑफिसचे मॅडम ते सीईटीच्या निकालासंदर्भात कोणाला भेटायचं? कशाबद्दल? सारथीची सीईटी झालेल्या आहेत त्यांचा निकाल अजून लागला नाही त्याच्याबद्दल आहे का? हा. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सारथी आणि महाज्योती या संस्थेअंतर्गत जी सीईटी परीक्षा झालेली आहे, या परीक्षेचे निकाल का लागले नाहीत या संदर्भात आपण दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी आपण सारथी या संस्थेच्या ऑफिसला पुणे येथे भेट दिलेली आहे. या भेटीमध्ये काय संभाषण झाले आणि काही ठिकाणचे व्हिडिओ मला करता आलेले आहेत आणि काही ठिकाणी व्हिडिओ करता आलेले नाहीत. आपण हे व्हिडिओ एकदा बघून घ्या. मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत सारथी ऑफिस पुणे या ठिकाणी निकालाबद्दल विचारणा करण्यासाठी. आता वेळ झालेली आहे दुपारचे 4 वाजलेले आहेत. मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. सारथी पुणे ऑफिस आहे. बघूया, आपण मध्ये विचारणा करूया जाऊन. मित्रांनो, सारथी ऑफिसचे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, आपण बघू शकता. मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण केलेले आहे. या ठिकाणी जवळपास 10 ते 15 विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण केलेले आहे. हे विद्यार्थी कोणते होते? हे विद्यार्थी होते ज्यांचे PhD स्कॉलरशिपसाठी ऍप्लिकेशन केलेले असे विद्यार्थी होते. त्यांनी साखळी उपोषण केले मित्रांनो, ऑफिसला जाऊन पुणे येथे. मग आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी मार्ग काढायलाच पाहिजे आणि आपणही अशाच पद्धतीने त्या ठिकाणी निवेदन देऊन काहीच होणार नाही. त्या विद्यार्थ्यांचा इश्यू माझ्या मते तरी सॉल्व्ह झालेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेलच. आता पुढचा व्हिडिओ बघा. मॅडम, ते सीईटीच्या निकालासंदर्भात कोणाला भेटायचं? कशाबद्दल? सारथीची सीईटी झालेल्या आहेत त्यांचा निकाल अजून लागला नाही त्याच्याबद्दल आहे का? हा. केबिन मध्ये नाही आहे बघा, या ठिकाणी येथील सिक्युरिटी गार्ड आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालं असता त्यांनी मला ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा जो फोन आहे त्या ठिकाणी फोनवरून माझं साहेबांशी बोलणं करून दिलेलं आहे. या ठिकाणी आपले जे बोलणे झालेले आहे त्यामध्ये काय झालं हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ छोटासा आहे, शेवटपर्यंत बघा. तर काय, त्या ठिकाणी कॉल केल्यानंतर तेथील सर काय म्हणाले आपल्याला की आपला दोन्हीही महाज्योती असो किंवा सारथी असो, दोन्हीही संस्थेचे जे सीईटी परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेचे निकाल त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. परंतु ते महाज्योती संस्थेमध्ये जो प्रॉब्लेम झालेला आहे त्या प्रॉब्लेममुळे आपला निकाल पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. आणि हा पेंडिंग निकाल कधी लावणार आहेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर आले की महाज्योतीचा प्रश्न सॉल्व्ह झाल्याशिवाय सारथी आणि महाज्योती दोन्हीही संस्थेचे निकाल लावण्यात येणार नाहीत आणि हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे अशा पद्धतीचा प्रश्न आपण त्यांना केला असता
त्यांनी सांगितले की 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही यावर तोडगा काढणारच आहोत. बघूया मित्रांनो, वाट बघूया. आपण इतके दिवस वाट बघितली आहे, आणखी 2-4 दिवस वाट बघूया. नाहीतर जे PhD फेलोशिप वाले विद्यार्थी होते त्यांनी काय केले त्यांचे अनुकरण आपणही करूया. मित्रांनो, आपल्यासाठी भर पावसामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे फक्त एवढ्याच माहितीसाठी आलेलो होतो. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे आपणही योग्य तो निर्णय घेऊन यावर काय तोडगा काढता येईल हे बघूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.